आभासी जगापासून दूर राहणारी सुसंस्कारित पिढी तयार होणे गरजेचे, चिंतन केसरी थोरात। केंदूर तालुका शिरूर येथील सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये शासनाच्या दप्तरविना शाळा उपक्रमात रविवार दिनांक 21 रोजी असणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या आईवडिलांच्या पाद्यपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। त्याप्रसंगी प्रवचनरूपी सेवेतून मार्गदर्शन करताना चिंतन केसरी हरिभक्त परायण भाऊसाहेब थोरात म्हणाले की आभासी जगापासून दूर राहणारी सुसंस्कृत पिढी समाजामध्ये तयार होणे गरजेचे आहे आणि हे काम विद्येच्या मंदिरात होऊ शकते। ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार ही ब्रीद घेऊन स्वामी विवेकानंद संस्था ग्रामीण अनेक अडचणींवर मात करीत काम करत आहे। निश्चितपणाने समाजामध्ये ज्ञानाच्या माध्यमातून विज्ञानाची कास आपण सर्वांनी धरली पाहिजे। आपल्या घरातील, समाजातील वडीलधारी ज्येष्ठ माणसांचा आदर करण्याचा संस्कार हा आता शाळेतून करणं आधुनिक जीवनशैलीत गरजेचं झालेलं आहे। विद्यार्थ्यांनी भ्रमणध्वनीचा वापर कमीत कमी करून आभासी जगापासून दूर राहणे आवश्यक आहे, तरच आपण सर्वजण सुदृढ विकासाची कास धरू शकतो। या प्रसंगी शिरूर तालुक्याचे उपसभापती सविताताई परहाड, विभागीय सदस्य राम साकोरे, प्रशालेचे प्राचार्य अनिल साकोरे यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। दरम्यान सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज केंदूर शाळेचे प्राचार्य अनिल साकोरे यांनी घेतलेल्या उपक्रमाचे तालुक्याचे उपसभापती सविता परहाड यांनी खूप कौतुक करून तालुक्यातील प्रत्येक शाळेत असे उपक्रम घ्यावे असे आवाहन केले। या प्रसंगी ग्रामनगरीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब थिटे, शाळेचे माजी विद्यार्थी आणि प्रसिद्ध उद्योजक दशरथ ताठे, हरिभक्त परायण दत्ता आप्पा साकोरे, उद्योजक बाळासाहेब साकोरे, युवा नेते मदन परहाड, माननीय चेअरमन काळूराम परहाड तसेच पाद्यपूजनसाठी आलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शेकडो पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी जिजाबाई थिटे। आज सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूलमध्ये जो पाद्यपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला गुरुपौर्णिमेच्या औचित्यासाठी खरोखरच हा खूप स्तुत्य असा उपक्रम आहे। मला तर असं वाटतं जसं रघुनाथराव ढवळे हायस्कूलने हा कार्यक्रम आयोजित केला, साकोरे सरांनी पुढाकार घेतला, तसाच शिरूर तालुक्यातील सर्व शाळांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम प्रत्येकाने आपल्या शाळेमध्ये केला पाहिजे। खरं पाहिलं तर आपण फक्त बोलताना गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा म्हणतो, आई वडील आठवून म्हणतो, परंतु प्रत्यक्षात आत्ताच्या जमान्यामध्ये आपण आईवडिलांची पूजा करतो का, त्यांचं म्हणणं ऐकतो का, हे खरं पाहिलं तर प्रत्येकाने चिंतन करण्याचा विषय आहे। याचंच कुठंतरी गांभीर्य सरांनी ओळखलं आणि गेले 2 वर्षापासून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करतात। या निमित्तानं यावर्षी त्यांनी भरत महाराज थोरात असतील त्यांचं प्रबोधनपर प्रवचन या ठिकाणी ठेवलं। खरं पाहिलं तर नक्की त्या प्रबोधनाचा विद्यार्थ्यांना चांगला परिणाम होईल, कारण विद्यार्थ्यांनी कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे हे त्यांनी आपल्या प्रबोधनातून स्पष्ट केलं। त्याचप्रमाणे आईवडिलांसमोर आपण कसं वागलं पाहिजे, आईवडिलांच्या मुलांची कशी काळजी घेतली पाहिजे हे सर्व या ठिकाणी सांगितलं गेलं। नक्कीच मला असं वाटतं लहान वयात कुंभाराने आपण जसं म्हणतो की मातीला गोळ्याला आकार देतो, त्याप्रमाणे विद्यार्थी जसे जर एखादा संस्कार आपण त्यांच्यावर केला तर नक्कीच आयुष्यभर तो संस्कार त्यांच्यामध्ये असतो। त्यामुळे सरांचं या निमित्तानं ग्रामस्थांच्या सर्व मुलांनी आई बाबांच्या पायाला हळदी कुंकू व्हायचं, अक्षता व्हायची आहे, फूल व्हायचं आहे, नमस्कार करायचा आहे। नमस्कार। प्रथमतः ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे कोणाशी वागून त्यांच्या नावाचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण संस्था ज्ञानाचं पवित्र काम करते। ते युगपुरुष महामानव स्वामी विवेकानंद, आमचे जे संकल्पक संस्थापक शिक्षक श्री डॉक्टर बापूजी सावंतजी, डॉक्टर माता सुशीलादेवी सावंतजी आणि खऱ्या अर्थानं गुरु शिष्याचं नातं ते या जगाला एक महत् काम केलं। ते गुरु शिष्याचं नातं आघात ठेवणारे द्रोणाचार्य, एकलव्य यांच्या प्रतिमेला मी प्रथमतः अभिवादन करतो। आणि आज आपल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज केंदूर या ठिकाणी हे 2रं वर्ष की जीवनामध्ये ज्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे त्या आई वडिलांचं महत्त्व प्रत्येकाला आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणं काळाची गरज आहे। बदलत्या विज्ञान तंत्रज्ञानामध्ये कदाचित काही विद्यार्थी आपल्या आईवडिलांना विसरून पाहत आहेत आणि ते होऊ नये विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या पद्धतीचे संस्कार निर्मितीसाठी, गुरुविषयी आदर निर्मितीसाठी खऱ्या अर्थानं हे 2रं वर्ष आहे
की आईवडिलांचं महत्त्व आणि आई वडील म्हणजे गुरूंचं पाद्यपूजन कार्यक्रम, या पाद्यपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी हरिभक्त परायण थोरात महाराजांचं 16वे प्रवचन झालेलं आहे. त्यांनी गुरूची महत्त्वे आणि विद्यार्थ्यांना होण्याचे संस्कार दिलेले आहेत. आणि त्यानंतर तालुक्याच्या सभापती उपसभापती सविताताई पराड यांनी पण मुलांना संबोधित केलेलं आहे. आमच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पुणे विभागीय सदस्य रामशेठ साकोरे यांचं उद्बोधन मार्गदर्शन कायम असतं. त्यांनीही मुलांना या ठिकाणी संस्कार धडे दिलेले आहेत. मी अधिक वेळ न बोलता या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा झालेला जो पाद्यपूजन कार्यक्रम आहे तो विद्यार्थ्यांना, पालकांना आम्हाला एक दिशादर्शक करेल आणि एक सुसंस्कारित विद्यार्थी या गावामध्ये तयार होईल अशा प्रकारची आशा वाटते. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय बापूजी. गुरुपौर्णिमा ही उद्या म्हणजे रविवारी 21 जुलै आणि या गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला माझ्या सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूलवर एक संकल्प केला. हा संकल्प गेले 2-3 वर्ष सुरू आहे. आईवडिलांचं पाद्यपूजन झालं पाहिजे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं. आईवडिलांसारखा दुसरा गुरु नाही. आईवडिलांचे आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असतील तर जगामध्ये काहीही तुम्हाला कमी पडणार नाही. आईवडिलांचे संस्कार हे जीवनामध्ये खूप महत्त्वाचे आहेत आणि हाच एक संस्काराचा भाग आपण आज अक्षरधाम माझ्या विद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना या ठिकाणी निमंत्रित करून त्यांच्या हस्ते आपल्या आईवडिलांचं पूजन करून आणि त्यांचे मिळणारे आशीर्वाद हे भविष्यासाठी निश्चित प्रेरणादायी आहे असा विचार मनामध्ये लावतो. हा पाद्यपूजेचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्तानं हरिभक्त परायण भरत महाराज थोरात यांचं प्रबोधन या ठिकाणी झालं. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. माझ्या गावातील सर्व प्रतिष्ठित त्यामध्ये आदरणीय सभापती सविताताई पराड असतील, एकूण सर्व ग्रामस्थ असतील, त्याचप्रमाणे या शाळेचे प्रेरणादायी मुख्याध्यापक त्यांनी नेहमीच काहीतरी नवं देण्याचा प्रयत्न केला. ते माननीय अनिल साकोरे सर यांच्या संकल्पनेतून हा पाद्यपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. मी सर्व विद्यार्थ्यांना, सर्व मार्गदर्शकांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सर्व मुलांनी बाबांना गंध लावायचा, आईला हळदी कुंकू लावा. हरी इंद्र तोडला हात रंगार प्रतीक पाद्यपूजनाच्या करीने माधुपूजनाच्या करीने नमस्कारं करोमि. पाद्यपूजनाच्या करीने नमस्कारं करोमि. आद्य ब्राह्मण गुरुवासकं माझे महामंत्र माझे आचार्य माझे प्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ध्यायामि चिन्तयामि. विघ्नहर्ता महागणपते नमो नमः. गणपतीचा सण राहा प्रारंभी गणपती गुरु गणपती विद्यादया रागा आज्ञाप्रभुनी बुद्धिमती आज्ञा मोरे चिंता वेदनई नरुपवे दियांद्रावी हिरंबानाया गणपा. हार आणल्याचे हार घालायचा. हार वगैरे आणलाय का? हार आणल्याचे आई बाबांना हार घालायचे. आज गुरुपौर्णिमेच्या औचित्याला केंद्रस्थानी ठेवून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित सरदार रघुनाथराव ढवळे प्रशालेच्या केंदूर या महाविद्यालयामध्ये अक्षता लॉनच्या भव्य दिव्य प्रांगणामध्ये आज मला विद्यार्थी मित्रांना प्रबोधन करण्याचं थोडं सौभाग्य प्राप्त झालं. आज या ठिकाणी प्रशालेच्या वतीने मातृपितृपूजन आणि गुरुपाद्यपूजन असा सोहळा भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी राबवला. ज्यांनी मला निमंत्रित केलं ते आदरणीय आपल्या प्रशालेचे प्राचार्य अनिलजी साकोरे सर असतील, आदरणीय विभागीय सदस्य आपल्या संस्थेचे रामशेठ साकोरे साहेब असतील. या ठिकाणी आल्यानंतर विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन करत असताना भविष्यामध्ये गुरुचं त्यांच्या जीवनातलं काय महत्त्व आहे आणि जीवन जगत असताना गुरुचं मार्गदर्शन आणि आईवडिलांचे आशीर्वाद
हे किती जीवनामध्ये उपयोगी आहे या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन करण्याचं सौभाग्य मला या ठिकाणी लाभलं. विद्यार्थ्यांचा जो उत्साह होता तो अत्यंत वाखाणण्याजोगा होता आणि प्रत्येक प्रशालेमध्ये गावोगावी अध्यात्म विज्ञान गुरुचं महत्त्व